नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण रेस्टॉरंटपेक्षाही भारी क्रिस्पी पेपर डोसे घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। कुरकुरीत डोशासाठी बॅटरचं परफेक्ट प्रमाणे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। अगदी कागदाप्रमाणे पातळ जाळीदार कुरकुरीत डोसे आपले तयार होतात आणि करायलाही खूप सोपं आहे। जर तुम्हाला ही डोसे बनवायला अवघड वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचा एक ना एक डोसा छान कुरकुरीत जाळीदार तयार होईल। वीकेंडला काय स्पेशल नाश्ता बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो। तर जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर असे डोसे तुम्ही ट्राय करून पहा। मस्त कुरकुरीत डोसे आपले तयार होतात। किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे डोसे बनवून देऊ शकता। मुलांना रोज टिफिनसाठी भाजी पोळी नको असते, अशा वेळी आपण हे बनवून देऊ शकतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डोसे खायला खूपच आवडतात। तर एक वेळा तुम्ही हे डोसे करून पाहाच। एकदा जर तुम्ही बनवून पाहाल तर तुम्ही बाहेरचे डोसे खायलाच विसरून जाल, इतके छान कुरकुरीत आपले डोसे तयार होतात। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। काय काय साहित्य लागणार आहे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतेच। कुरकुरीत डोसे बनवण्यासाठी हे सर्व साहित्य आपल्याला आता लागणार आहेत। सर्वात अगोदर तांदूळ मी धुवून घेणार आहे। 3 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आणि कोणताही जाड जुना तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे। जे इडलीसाठी आपण जे वापरतो तेच तांदूळ आहे किंवा तुम्ही रेशनचा तांदूळ येथे वापरू शकता। ज्या वाटीने आपण आता तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तांदूळ आता मी 3-4 वेळा छान स्वच्छ धुवून घेते। तांदळावरचं जे घाण आहे ते निघून जाईल आणि आता भरपूर पाणी टाकून आपल्याला 6 तास हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण उडद डाळ भिजून घेऊया। उडद डाळ मी 1 वाटी घेतलेला आहे। उडद डाळ पण आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 1-2 वेळेस उडद डाळ मी आता छान धुवून घेतलेला आहे आणि आता 6 तासासाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता आपण चना डाळ भिजत घालूया। चना डाळ मी 1 पाव कप घेतलेला आहे। साबुदाणा 1 पाव कप घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे। आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि हे मी एकत्रच भिजत घातलेलं आहे। स्वच्छ धुतल्यानंतर 6 तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे आणि आपण नंतर सर्व एकत्रच वाटणार आहोत। आता 6 तास झालेले आहेत आणि 6 तासानंतर बघा तांदूळ हे आपले छान मस्त भिजलेले आहेत आणि उडद डाळ पहा, उडद डाळ हे आपलं छान भिजलेलं आहे। आता 6 तासानंतर साबुदाणा मेथी दाणा आणि चना डाळी छान भिजलेले आहे। आता आपण एक एक वाटून घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण मेथी दाणे साबुदाणा आणि चना डाळ वाटून घेणार आहोत आणि लागेल तर थोडंसं आपण त्यातलंच पाणी वापरायचं आहे वाटताना आणि असं स्मूथ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। अगदी फाईन हे वाटून घेतलेलं आहे। बघा साबुदाणाही छान मस्त बारीक झालेला आहे। आता हे अशाच प्रकारे आपण सर्व वाटून घ्यायचं आहे। आता उडद डाळ मी वाटून घेते आणि उडद डाळ वाटते वेळी पाणी त्यातलंच मी वापरलेलं आहे। थोडं थोडं लागेल तसं पाणी आपल्याला टाकत वाटून घ्यायचं आहे आणि स्मूथ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। उडद डाळ अगदी फाईन वाटून घ्यायचं आहे आणि आता हे पातेल्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि उरलेली उडद डाळ पण मी त्याच प्रकारे अगदी फाईन मी वाटून घेतलेलं आहे आणि लागेल तर त्यातलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि खूप जास्तही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही वाटते वेळी। आता मी तांदूळ वाटून घेणार आहे। तांदूळ पण अगदी थोडं थोडं करतच आपल्याला वाटायचं आहे। तांदूळ वाटताना सुरुवातीला तांदूळ तसेच मिक्सरला एकदा आपण फिरवून घ्यायचं आणि नंतर लागेल तर वाटलेलंच बॅटर थोडं थोडं टाकत आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तांदूळ खूप जास्त फाईन आपल्याला वाटायचं नाही, थोडंसं हलकंसं रवाळ टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे। बघा मी दाखवते त्याप्रमाणे आणि हलकंसं रवाळ मी हे वाटून घेतलेलं आहे आणि सर्व तांदूळ आपल्याला असंच बॅचेस मध्ये वाटून घ्यायचं आहे। तांदूळ आपले छान भिजलेलेच होते त्यामुळे वाटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आता उरलेले तांदूळ आपल्याला त्याच प्रकारे वाटून घ्यायचं आहे। आता सर्व तांदूळ मी त्याच प्रकारे वाटून घेतलेले आहे आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये आपल्याला हे शक्यतो फर्मेंटेशनला ठेवायचं आहे। जर्मन ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर कधीच ठेवायचं नाही किंवा काचेचंही भांडं तुम्ही इथे वापरू शकता। आणि आता हे 4-5 मिनिटं आपल्याला बॅटर छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर आपलं छान हलकं होईल आणि छान जाळीदार आपले डोसे तयार होतील। बघा अशा प्रकारे आपल्याला हे थिकनेस ठेवायचं आहे। खूप जास्त पातळ आपल्याला मिश्रण ठेवायचं नाही आणि आता हे आपण झाकून रात्रभर ठेवून देणार आहोत। सकाळी आपण आता याचे डोसे करणार आहोत। आता 12 तासानंतर आपण हे बॅटर पाहूया। छान बॅटर फर्मेंट झालेलं आहे आणि मस्त जाळी आलेली आहे। बॅटर तुम्ही पाहू शकता किती हलकं लाईट फ्लफी झालेलं आहे आणि बॅटर छान मस्त फर्मेंट होऊन वर आलेलं आहे आणि शक्यतो असं मोठंच पातेलं आपण वापरायचं म्हणजे पीठ जर फर्मेंट होऊन वर आलं तरी पण आपलं बॅटर वाया जाणार नाही। नाहीतर कधी कधी फर्मेंटेशन जास्त झालं तर बॅटर वर येतं पातेल्याच्या, त्यामुळे असं शक्यतो मोठंच पातेलं आपल्याला वापरायचं आहे। उन्हाळ्यामध्ये 5-6 तासातच पीठ छान फर्मेंट होते। हिवाळ्यामध्ये मात्र टाइम जास्त लागतो, 12 ते 14 घंटे हिवाळ्यामध्ये लागते। या बॅटरला जास्त ओव्हर मिक्स न करता लागेल तसं आपण बाउलमध्ये थोडं थोडं पीठ घेत डोसे बनवायचं आहे। एकदा संपूर्ण बॅटरमध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं नाही।
आता थोडंसं पीठ मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण डोसे करूया। बॅटर जर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ मी टाकून घेतलेलं आहे। मिक्स करताना हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं। तावाही गरम करत ठेवलेला आहे। थोडंसं तेल टाकून मी हे सर्व तेल पसरून घेते ताव्याला। टिश्यू पेपरने ताव्यावरचं तेल सर्व पुसून टाकलेलं आहे। आता तावा चांगला तापलेला आहे। अर्धी वाटी बॅटर मी ताव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि आता फास्ट आपल्याला हे होईल तेवढं फास्ट आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। पटापट बॅटर आपण स्प्रेड केलं की पातळ डोसे आपले तयार होतात। आणि बघा होईल तेवढं पातळ मी हे पसरून घेतलेलं आहे। आता थोडंसं मी वरून तेल सोडून घेते। कांद्याने मी तेल लावून घेते म्हणजे एजेस आपले पटकन सुटतील। डोस्याला जाळी पहा काय छान आलेली आहे, कारण आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं होतं। थोड्या वेळातच पहा डोस्याचे एजेस आपोआपच थोडेसे लूज होऊन सुटत आहेत। खालची बाजू छान आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे। आणि जर समजा टिफिनसाठी आपल्याला हे डोसे करायचे असतील तर थोडंसं हलकंसं नरम असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। खूप जास्त क्रिस्पी करून घ्यायचं नाही। हे डोसे आज मी नाश्त्यासाठी करत आहे, त्यामुळे सर्व साईडने मी छान ह्याला क्रिस्पी करून घेते। छान मस्त आपलं डोसा झालेला आहे बघा, अगदी कुरकुरीत डोसा आपला बनलेला आहे। आता त्याच प्रकारे अजून एक मी तुम्हाला करून दाखवते। तावा आपलं छान गरमच आहे। थोडंसं बॅटर आपल्याला ताव्यावर टाकून पटकन हे ताव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि होईल तेवढं लहान मोठं जसं जमेल तसं आपल्याला हे डोसा टाकून घ्यायचा आहे। पहिल्यांदा जर तुम्ही डोसे बनवत असाल तर छोटे छोटे डोसे तुम्ही ट्राय करा। खूप जास्त मग बॅटर तुम्ही घेऊ नका। अगदी थोडं थोडं बॅटर टाकत तुम्ही हे डोसे तयार करू शकता। डोस्याची खालची बाजू छान क्रिस्पी झाली की आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे। बघा किती छान आपला डोसा बनलेला आहे। आणि हे डोसे गरम गरमच आपल्याला सर्व करायचं आहे। आणि जर डोशासोबत जर आलूची भाजी किंवा सांबार जर असेल तर अजूनच छान मस्त आपले डोसे लागतात। आज मी डोशासोबत खाण्यासाठी सांबार आणि आलूची भाजी देखील बनवलेलं आहे। आलूची भाजी आणि सांबारची रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि पहा किती छान मस्त आपले डोसे बनलेले आहेत। खूपच कुरकुरीत डोसे आपले झालेले आहेत। एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। पहा किती छान मस्त क्रिस्पी आपले डोसे बनलेले आहेत आणि अगदी कागदाप्रमाणे पातळ देखील झालेले आहेत आणि कोणाला वाटणार देखील नाही की हे आपण घरी बनवलेले आहेत। खूपच पातळ क्रिस्पी पेपर डोसे आपले बनलेले आहेत। अगदी हलकं फुलकं कागदाप्रमाणे हे आपले डोसे बनलेले आहेत। ताव्यावर आपण बॅटर जितकं फास्ट पसरू तितके छान आपले पातळ डोसे तयार होतात। आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल किती कुरकुरीत आपले डोसे बनलेले आहेत। बाहेरच्या पेक्षाही खूपच पातळ पेपर डोसे आपले घरी बनलेले आहेत। आता आपण बाहेरसारखं ब्राऊन कलरचा डोसा कसा करायचा ते पाहूया। मी डोस्याचं बॅटर थोडं काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं किंचित साखर टाकून घेतलेलं आहे आणि आधीच्याच प्रमाणे डोसा मी पसरून घेतलेला आहे आणि छान खालची बाजू क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला डोसा छान भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग गरमागरम आपल्याला हे सर्व करायचं आहे आणि छान मस्त परफेक्ट ब्राऊन कलरचा डोसा आपला तयार होतो बघा। आणि आपण चना डाळ वापरलेला आहे त्यामुळे पण कलर अगदी परफेक्ट येते। आणि आता हे आपण सर्व करूया। मस्त सांबार आणि आलूची भाजी मी बनवून घेतलेली आहे। जर वाटल्यास तुम्हाला चटणी बनवायची असेल तर नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही सर्व करू शकता। आणि आलूची भाजी आणि सांबारची रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। हे सांबार इडली वडा डोसा कशासोबतही छान लागते आणि झटपटही तयार होते आणि गरम गरम भातासोबतही हे सांबार खूपच छान लागते। तर आजची पेपर डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।